नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्यासाठी एक मोठी अपडेट आणलेली आहे। केंद्र सरकारने निर्यात दर केले आहे कमी। निर्यात दराविषयी महत्त्वपूर्ण निर्णय। महाराष्ट्रात केंद्र केंद्राने निर्यात दरावरती जो काही कर लावलेला होता तो कर कमी केल्यामुळे महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि कांदा निर्यात सुरू होणार आहे। कांदा निर्यातीवरती 20% शुल्क केंद्राने हटवले आहे। आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा 1 तारखेपासून मिळणार आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की कांदा उत्पादकांसाठी सरकार लवकरच घोषणा करणार आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रात कांद्याचे दर येत्या काही दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात सुधारणार आहे। बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला कांद्याचे दर किती होते, सरासरी दर किती होते, सर्वोत्तम आवक कुठे होती आणि सरासरी बाजारभाव याच्याविषयीचा लेटेस्ट व्हिडिओ आपण तयार केला आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा आनंदाची बातमी की केंद्राने दर कमी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चांगलं वातावरण आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे आजचे बाजारभाव जर बघितले तर सोलापूर 31,000 क्विंटल आवक आले, 1,000 ते 2,100 रुपये सरासरी बाजारभाव। सोलापूरमध्ये उच्चांकी आज 2,100 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये बघा, सोलापूर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट का मानलं जातं, कारण सोलापूरमध्ये आवक जास्त असते। लासलगाव विंचूर 6,000 क्विंटल आवक आले, 1,000 ते 2,100 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव विंचूर या शहरामध्ये आहे। लासलगाव विंचूर हे लासलगावची उपबाजार समिती आहे। लासलगाव या ठिकाणी 8,000 क्विंटल आवक आली आहे, 1,000 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव। लासलगावचा विचार जर केला तर पुढील मार्केट आहे पिंपळगाव बसवंत, 12,000 क्विंटल आवक आली, 800 ते 1900 रुपये। लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, पिंचूर असेल, हे नाशिकमधील बाजार समिती आहे। त्यानंतर पुणे 13,500 क्विंटल आवक आली आहे, 800 ते 1900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये कांद्याला मिळाला आहे। पुण्यामधील सर्वोत्तम बाजारभाव 20-22 रुपये। कोल्हापूर 7,900 रुपये, 1,000 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये मिळाला आहे। त्यानंतर नाशिकचा सरासरी बाजारभाव आहे 1,600 ते 1,800, लासलगाव 1,800, लासूर विंचूर 1,700, राहुरी 1,700, संगमनेर 1,400, मनमाड 1,500, पिंपळगाव बसवंत 1,700, जळगाव 1,300, त्याचबरोबर धाराशिव 1,700, नागपूर 1,800, मनमाड 1,400, भुसावळ 1,500, सांगली 1,900, पुणे पिंपरी 1,800, कर्जत 1,600, मंगळवेढा 1,500, नागपूर 1,500, अहिल्यानगर 1,700, येवला 1,400, येवला आंध्रसूर 1,300, नाशिक 1,600, लासलगाव 1,600, लासलगाव निफाड 1,650, कोल्हापूर 1,800, अकोला 1,600, संभाजीनगर 1,600, चंद्रपूर 1,800, कराड 1,800, सोलापूर 1900, येवला 1,300, अमरावती 1,500। हे होते महाराष्ट्रातील आजच्या काही बाजारपेठेतील सरासरी कांदा बाजारभाव। कांदा बाजारभाव असेल, सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होणार आहे। याचं महत्त्वाचं कारण निर्यातीमध्ये जो शुल्क आहे तो कमी केल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा आता एक्सपोर्ट इम्पोर्ट लवकरात लवकर होणार आहे। आपणास कांदा मार्केट विषयीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व आपल्या कांद्याला काय बाजारभाव मिळत आहे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका व लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जॉईन करा। धन्यवाद मित्रांनो।